हॅलो. लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो होतो? इंट्रोडक्शन ऑफ फायनल अकाउंट शिकलो होतो. सर्वात पहिलं काय होतं? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला किती साईड असतात? दोन. एक डेबिट साईड अँड क्रेडिट साईड. ओके, शिकलो होतो आपण. त्यानंतर ट्रेडिंगच्या आपण डेबिटला काय बघितलं होतं की ओपनिंग स्टॉक, परचेस, त्यानंतर और परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स. हे कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. अँड ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला काय येतं? ज्या ज्या गोष्टीतून गुड्स काय होतो बिझनेसमधनं गोज आउट होतो, म्हणजेच काय सेल्स, फायर, के चोरीला गेला म्हणजे थेफ्ट, किंवा डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून वाटला, किंवा पार्टनर्स घेऊन गेले. आणि लास्टला काय येतं? क्लोजिंग स्टॉक. ओके, त्यानंतर आपण काय करतो? ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो. जर क्रेडिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय मिळतं? ग्रॉस प्रॉफिट. आणि जर डेबिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय मिळतं? ग्रॉस लॉस मिळतो. ओके, हे बघितलं जावं लास्ट लेक्चरला. आता हा ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस हा ट्रान्सफर कुठं करतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सेम प्रॉफिट अँड लॉसला दोन साईड असतात, एक डेबिट साईड आणि एक क्रेडिट साईड. ओके, डेबिटला काय असतात? ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि क्रेडिटला काय असतात? ऑल इन्कम अँड गेन्स. ओके, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके, त्यानंतर जो प्रॉफिट असतो, ओके, प्रॉफिट म्हणजे कुठे येणार? क्रेडिट साईडला. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर कुठं होतो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि जर ग्रॉस लॉस झाला तर तो ट्रान्सफर कुठं करतो आपण? डेबिट साईडला. ओके, त्यानंतर आपण डिटेल्समध्ये बघितले होते एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ते कुठे येतात? सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि इन्कम कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, त्यानंतर जर क्रेडिट साईड मोठी असेल म्हणजेच इन्कम जास्त असतील तर आपल्याला काय होतं? प्रॉफिट होतो. आणि प्रॉफिट आपण काय करतो? दोघांमध्ये वाढतो. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स किती आहेत? दोन. त्यामुळे तुम्हाला जो काय प्रॉफिट लॉस होईल तो कोणाला वाटायचा? त्या दोन पार्टनर्सला. ओके, प्रॉफिट झाला तरी दोघांना, लॉस झाला तरी दोघांना. जर रेशो दिला असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल दिला तर कसं वाटणार आपण? इक्वली. ओके, जर क्रेडिट साईड मोठी असेल तर काय होतो? नेट प्रॉफिट होतो. आणि जर डेबिट साईड मोठी असेल तर काय होतो? नेट लॉस होतो. ओके, इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता लास्ट अकाउंट कोणतं असतं? बॅलन्स शीट. ओके, लास्ट काय असतं? बॅलन्स शीट. हे अकाउंट नाही आहे, हे काय एक स्टेटमेंट आहे. म्हणून याला आपण अकाउंट म्हणतो का? नाही. आपण तिथं वरती नाव कसं लिहिलं होतं? ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ओके, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. पण आपण बॅलन्स शीटला नाव का लिहिणार? बॅलन्स शीट ॲज ऑन. ओके, बॅलन्स शीटला नाव का लिहिणार? बॅलन्स शीट ॲज ऑन. जी डेट असेल ती डेट तर एंडिंगचीच असते. ओके, 31 मार्च जो काही इयर असेल ते. पण नाव का लिहिणार येतं? बॅलन्स शीट ॲज ऑन. ओके, कधीची बॅलन्स शीट बनवतो आपण? 31 मार्चची. ओके, हे झालं. आता बॅलन्स शीटला दोन साईड असतात, एक ॲसेट आणि एक लॅबिलिटी. तर पहिलं बघा, लॅबिलिटी अमाऊंट, ॲसेट अमाऊंट. अशा दोन साईड आहेत. ओके, आता लॅबिलिटीचं म्हणजे काय असतं? लॅबिलिटीचं म्हणजे दुसऱ्यांचं देणं. लॅबिलिटीचं म्हणजे काय? दुसऱ्यांचं देणं किंवा अजून कुणाला पैसे द्यायचे राहिले ते काय झाले? आपले लॅबिलिटी. आणि ॲसेट म्हणजे सिंपल काय? आपल्या स्वतःच्या मालकीच्या वस्तू, आपल्या ओन प्रॉपर्टीज आणि दुसऱ्यांकडनं मिळणारे पैसे, याला काय म्हणतो आपण? ॲसेट. तर लॅबिलिटी म्हणजे काय? दुसऱ्यांना आपण द्यायचे. आणि ॲसेट म्हणजे काय? आपल्याला मिळणारे किंवा जे आपलेच आहे. आता पहिल्या लॅबिलिटीपासून सुरुवात करू. तर सर्वात पहिली लॅबिलिटी काय असते तुमची माहिती तुम्हाला? कॅपिटल. सर्वात पहिली लॅबिलिटी काय असते आपली? कॅपिटल. आता कॅपिटल म्हणजे काय? बिझनेसमध्ये ओनरने किंवा पार्टनरने इन्व्हेस्ट केलेले मनी. ओके, पार्टनरने बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी, त्याला काय म्हणतो आपण? कॅपिटल. मग कॅपिटल बिझनेसची लॅबिलिटी कशी होती? ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं मागं की बिझनेस आणि त्याचे पार्टनर्स हे दोघं एकच असतात का वेगवेगळे असतात? कसे असतात? ते दोघं वेगवेगळे असतात. ओके, मग बिझनेस काय म्हणतो की पार्टनरला की तू मला काय दिलं? बिझनेस चालवायला पैसे दिलेत. कॅपिटल म्हणजे काय? बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी. मग बिझनेस काय म्हणतो? तुम्हाला पैसे, बिझनेस चालवायला काय दिलेत? मनी दिलेत. मला तर तुला कधीतरी काय करायचे आहेत? रिटर्न करायचे आहेत. म्हणून बिझनेसची काय येते? लॅबिलिटी. ओके, मग कॅपिटल लॅबिलिटीला काय येतं? कारण बिझनेससाठी कॅपिटल काय एक प्रकारचं लोन, ते त्याला पार्टनरला परत करायचं आहे. म्हणून बिझनेसमध्ये कॅपिटल कुठं दाखवतो आपण? लॅबिलिटी साईडला. ओके, आता तुम्हाला दोन पार्टनर आहेत, त्यामुळे इथं पार्टनर ए अँड पार्टनर बी. ओके, इथं ॲझ्युम केलं तुम्हाला जे प्रॉब्लेममध्ये नावं दिली असतील ती टाकायची. ओके, आता पार्टनर पहिलं तर काय येतं? पार्टनरमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी. आपण एक एक पार्टनरचं बघू. ओके, पहिलं एने काय केलं तर एवढे रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं तर. ओके, कॅपिटल नेहमी कुठं लिहायचं? इनर कॉलमला, कारण त्यामध्ये आपल्याला भरपूर ॲडलेस करायचं असतं. ओके,
आता कॅपिटल लिहिलं. आता त्यामध्ये सर्वात पहिले तर काय येतं, लेस ड्रॉईंग. ओके, ड्रॉईंग म्हणजे काय, बिझनेसमधनं विड्रॉ केलेले मनी. ओके, एनी एवढे रुपये इन्व्हेस्ट केले ते आणि त्यांनी एवढे रुपये बिझनेसमधनं काढून घेतले, तर ते काय करणार आपण, लेस करणार, कारण त्याचं कॅपिटल काय होतं, कमी होतं. मग इन्व्हेस्ट केले त्यातनं विड्रॉ केले, लेस करणार. जे काय उरल ते काय झालं आपलं उरलेलं कॅपिटल. ओके, पहिलं एनी कॅपिटल आणलं होतं एवढं, त्यातनं ड्रॉईंग काय केलं आपण, लेस केलं. ओके, एवढं राहिलं बॅलन्स तुमच्याकडं. आता नेक्स्ट काय, ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर पार्टनरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळालं, ओके, कॅपिटलवरती काय मिळाला, इंटरेस्ट, तर इंटरेस्ट पार्टनरला मिळतो आहे म्हणजे त्याचं कॅपिटल काय होणार, वाढणार. त्यामुळे आपण काय केलं, ॲड केलं. मग वरती जे अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये आपण काय करणार, ॲड करणार. मग ॲड करून काय येणार, खाली अमाऊंट येणार आहे. ओके, बघा पहिलं कॅपिटल होतं, त्यामधनं ड्रॉईंग काय केलं आपण, लेस केलं आणि ही अमाऊंट आली. आता त्या अमाऊंटमध्ये आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय केलं, ॲड केलं, तर कोणती अमाऊंट आली, खालची आली. ओके, आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, तसं आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉईंगसुद्धा बघितलं होतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग पार्टनरचं काय आहे, नुकसान, त्यामुळे त्या कॅपिटलमधनं काय करणार आपण, लेस करणार. लेस करून खाली काय येईल, एक अमाऊंट येईल. ओके, आता ह्या गोष्टी ओके बिझनेसमध्ये असतील किंवा नसतील, असल्या तर अशा प्रकारे लिहायचं. ड्रॉईंग असेल तर काय करणार, लेस करणार. कॅपिटलवरती इंटरेस्ट असेल तर काय करणार, ॲड करणार. आणि ड्रॉईंगवरती असेल तर काय करणार, लेस करणार. ओके, लास्टला सर्वात इम्पॉर्टंट, ओके, ॲड ऑर लेस प्रॉफिट ऑर लॉस. आता आपण मागं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बघितलं होतं, एक तर नेट प्रॉफिट होतो किंवा नेट लॉस होतो. जर प्रॉफिट झाला तर तो कोणाला मिळणार, पार्टनरला. मग त्याच्या कॅपिटलमध्ये काय करणार आपण, तो ॲड करणार. ओके, त्याच्या कॅपिटलमध्ये काय करणार, ॲड करणार. आणि जर लॉस झाला तर काय, पार्टनरचं नुकसान, तर त्याच्या कॅपिटलमधनं काय करणार आपण, लेस. मग प्रॉफिट झालं तर ॲड करायचा, लॉस झाला तर लेस करायचं. आणि एवढं सगळं करून जे लास्टला अमाऊंट येईल ती काय येणार, तुमचं कॅपिटल. ओके, हे पहिलं कॅपिटल होतं सुरुवातीला. ओके, त्यामध्ये काय केलं, ड्रॉईंग लेस केलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय केलं, ॲड केलं. परत इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग काय केलं, लेस. लास्टला प्रॉफिट झालं तर ॲड करायचा, लॉस झाला तर लेस करायचा. आणि बाहेर काय येणार, तुमचे उरलेलं कॅपिटल, हे तुमचं काय असणार आहे, क्लोजिंग कॅपिटल. ओके, आता ह्यातले चारही गोष्टी एकाच प्रॉब्लेममध्ये असल्या तरी येऊ शकतात किंवा नाही येऊ शकत. पण शक्यतो तुम्हाला एवढे सगळे एका प्रॉब्लेममध्ये देत नाही, यातलं एखाद दुसरं दिलं तर देतात. ओके, जसं वरती होतं तसंच सेम कोणाचं होणार, बीचं. ज्या प्रकारे एचं होतं तसंच सेम कोणाचं होणार, बीचं. बीचं कॅपिटल ड्रॉईंग असेल तर लेस करणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर ॲड करणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग असेल तर लेस करणार, आणि प्रॉफिट असेल तर ॲड, लॉस असेल तर लेस. ओके, दोघांच्या बाबतीत सेम होणार. हे कुठं होतं, लॅबिलिटीला, कारण कॅपिटल काय आपली लॅबिलिटी. ओके, हे कळलं पार्टनरचं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र दिलेल्या असतील किंवा नसतील. ओके, अजून काय काय दिसतं लॅबिलिटीला. आता कॅपिटलचं बघितलं आपण. त्यानंतर जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्व म्हणजे काय असतं, ओके, आता जनरल रिझर्व म्हणजे काय, एव्हरी इयर प्रॉफिट होतो. ओके, तो प्रॉफिट कोणाचा असतो, पार्टनर्सचा असतो. प्रॉफिट कोणाचा असतो, पार्टनर्स. पण बिझनेसमध्ये इन फ्युचरमध्ये काही गोष्टींसाठी आपण काय करतो, प्रोव्हिजन करून ठेवतो. ओके, म्हणजे फ्युचरमध्ये मोठा लॉस झाला तर आपल्याला बॅकअप पाहिजे, त्यामुळे आपण काय करतो, तेच पार्टनरचे पैसे काय करतो, थोडे थोडे साईडला काढून ठेवतो. त्यालाच काय म्हणतो आपण, जनरल रिझर्व. ओके, मग हे पैसे कोणाचे आहेत, पार्टनरचे आहेत. बिझनेसचेच का स्वतःचे नाही, कोणाचे आहेत, पार्टनर्सचे. मग ते पार्टनर्सला कधीतरी रिटर्न द्यायचे आहेत, म्हणून ते काय बिझनेसची लॅबिलिटी. म्हणजे जनरल रिझर्व कुठं दिसतं, लॅबिलिटीला. ओके, जसं आपण एखादं फंक्शन करायचं असेल तर आधीच काय करतो, पैसे साईडला काढून ठेवतो. त्याच प्रकारे काय असतं, जनरल रिझर्व. जर फ्युचरमध्ये लॉस झाला अचानक तर आपल्याला बॅकअप पाहिजे, म्हणून ते काय असतं, जनरल रिझर्व. त्यानंतर नेक्स्ट काय, बँक लोन. आता बँक लोन आपली लॅबिलिटी काय आहे, तर बिझनेस स्टार्ट करायला किंवा आधीमध्ये आपण काय करतो, बँकेतनं लोन काढतो. आपण काय काढतो, बँकेतनं लोन काढतो. मग बँक आपल्याला पैसे देते. ओके, मग ते पैसे आपल्याला बँकेला रिटर्न करायचे असतात का नसतात. बँक म्हणते का फ्रीमध्ये घेऊन जा, नाही म्हणत. ती काय म्हणते, आम्हाला तुम्ही पैसे परत द्यायचे. ओके, हळूहळू आपण काय करतो, बँकेचे हप्ते फेडत जातो. मग आपल्याला पैसे बँकेला द्यायचे. तर लॅबिलिटी म्हणजे काय, दुसऱ्यांचं देणं. मग आपल्याला पैसे कोणाला द्यायचे आहेत, बँकेला. त्यामुळे बँक लोन काय आपली लॅबिलिटी. ओके, पैसे द्यायचेत म्हणून आपली काय लॅबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती क्रेडिटर्स. इम्पॉर्टंट काय आहे, क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स म्हणजे कोण, ओके,
क्रेडिटर्स म्हणजे अशी लोक ज्यांच्याकडनं आपण काय केले, उधारीवरती मटेरियल विकत घेतलं आहे. ओके, बिझनेसमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला मटेरियल लागतं. ओके, आपण परचेस करतो. परचेस आपण कधी कधी काय करतो, उधारीवरती करतो. मग उधारीवरती केलं म्हणजे त्या माणसांना आपल्याला पैसे देणं लागतो. ओके, त्यांनाच काय म्हणतो आपण, क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स म्हणजे कोण, की अशी लोक की त्यांना आपल्याला पैसे द्यायचे. का, कारण त्यांच्याकडनं आपण काय केलं तर माल विकत घेतला होता, मग आपल्याला पैसे द्यायचेत. म्हणून क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी. ओके, आपल्याला पैसे द्यायचेत म्हणून क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी. ओके, हे कळलं. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय असतं, की बँक ओव्हरड्राफ्ट हे कुठं होतं, ओनली करंट अकाउंटला होतं. ओके, आता करंट अकाउंट कोणाचं असतं, ओनली बिझनेसचं. आपलं कसं सेविंग अकाउंट असतं बँकेत, तसं बिझनेसचं काय असतं, करंट अकाउंट असतं. ओके, तर ही फॅसिलिटी ओनली अवेलेबल कुठं असते, करंट अकाउंटला. आता ही फॅसिलिटी काय असते, की समजा तुम्ही एखाद्याला 10,000चा चेक दिला. ओके, कुठून, बिझनेसच्या अकाउंटवरून तुम्ही एखाद्याला काय केलं, 10,000चा चेक दिला. पण त्या टाईमला तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती, ओनली 9,000. तुम्ही चेक दिला 10,000चा आणि बँकेत बॅलन्स किती आहे, 9,000चा आहे. तर तो चेक क्लिअर होईल का बाउन्स होईल, काय होतो, चेक बाउन्स होतो. पण इन बिझनेसमध्ये तो चेक काय होतो, क्लिअर होतो. तो चेक काय होतो, क्लिअर होतो. मग वरचे 1,000 कोण भरतं, कोण पेड करतं, ते बँक पेड करते. ओके, 1,000 कोण पेड करतं, बँक. का पेड करते, कारण 1,000मुळे तुमचं बँकिंगचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल होऊ नये. आणि बँक काय करते, जो काही डिफरन्स आहे तो कोण पेड करते, बँक. आणि हा डिफरन्स एकदम थोडा असतो. ओके, बँक तुमचे 20-30 हजार रुपये एवढे पेड करत नाही. ओके, 400, 500, 1000, ओके, 1,500 एवढेच पेड करते. ओके, मग बँकेने काय केले, तुमच्या वतीने 1,000 पेड केले. ओके, मग बँक फुकट पेड करते का, बँक ते 1,000 कोणाकडनं घेणार, तुमच्याकडून. ओके, मग तुम्ही बँकेला 1,000 देणं लागता, म्हणून 1,000 काय तुमची लायबिलिटी. आणि त्या 1,000लाच आपण काय म्हणतो, बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, कळलं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तुमच्या अकाउंटला पैसे नाही आहेत तरीसुद्धा बँक तो चेक काय करते, क्लिअर करते. ते पैसे कोण भरतं, बँक भरते. ओके, मग बँक कोणाकडनं वसूल करणार, ते तुमच्याकडून. त्यालाच काय म्हणतो आपण, बँक ओव्हरड्राफ्ट. मग आपल्याला बँकेला पैसे द्यायचे म्हणून ही आपली काय, लायबिलिटी. ओके, त्यानंतर काय, सेकंड, बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स थोडेफार सेमच असतात. ओके, आता सेम कसं आहे, बिल्स पेएबल म्हणजे कोण, अशी लोक की ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे. ओके, बिल्स पेएबल म्हणजे अशी लोक की ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे. ओके, पण हे बिल्स पेएबल का म्हणतात त्यांना, की हे काय असतं, एक लिगल डॉक्युमेंट असतं. ओके, तुम्हाला 12th चॅप्टर आहे बिल ऑफ एक्सचेंज, त्या लेसनमध्ये तुम्ही परफेक्ट शिकून घ्या बिल्स पेएबल काय असतं आणि बिल्स रिसिवेबल काय असतं. बिल्स पेएबल म्हणजे काय, लक्षात ठेवा, एक लिगल डॉक्युमेंट असतं, त्याच्यावरती लिहिलेलं असतं की एवढ्या एवढ्या मंथ नंतर किंवा एवढ्या एवढ्या दिवसानंतर आपण त्यांना एवढे एवढे पैसे पेड करायचे. ओके, ओके, म्हणजे बिल्स पेएबल म्हणजेच काय, आपल्याला पैसे द्यायचे, त्यामुळे आपली काय ती लायबिलिटी. आपल्याला पैसे द्यायचे त्यामुळे आपली काय ती लायबिलिटी. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स. ओके, आता आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय, की आपल्याला पैसे द्यायचे, आपला एक्सपेन्स आहे म्हणजे आपला खर्च आहे, पण अजूनपर्यंत आपण पैसे दिलेले नाही आहेत. ओके, आपल्याला पैसे द्यायचे. आतापर्यंत एवढं लक्षात ठेवा की आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय, आपल्याला पैसे द्यायचे. बॅलन्स शीट झालं की आपण डिटेलमध्ये शिकून घेऊ आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय, आपल्याला पैसे द्यायचे त्यामुळे आपली काय ती लायबिलिटी. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स त्यानंतर काय असतं, ॲडव्हान्स इन्कम. आता ॲडव्हान्स इन्कम म्हणजे काय, जास्तीचे मिळालेले पैसे. ॲडव्हान्स इन्कम म्हणजे काय, जास्तीचे मिळालेले पैसे, ही पण काय आपली लायबिलिटी. आता ही आपली लायबिलिटी काय आहे, ते ह्या दोन गोष्टी आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्स आणि आउटस्टँडिंग इन्कम. हे बॅलन्स शीटच्या नंतर मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो. ओके, तर ही काय होते, आपले सगळे लायबिलिटी होती. ओके, लायबिलिटीला सिम्पल काय लक्षात ठेवणार, की जे जे आपल्याला दुसऱ्यांना पैसे द्यायचे ते काय आपली लायबिलिटी. कॅपिटल, बिझनेस काय म्हणतं, मला ओनरला पैसे द्यायचे त्यामुळे कॅपिटल काय आहे, लायबिलिटी. त्यानंतर रिझर्व, हे कोणाचे पार्टनरशिप पैसे आहेत त्यामुळे बिझनेसला परत द्यायचे. बँक लोन, ओके, बँकेतनं आपण पैसे घेतलेत त्यांना रिटर्न द्यायचे. क्रेडिटर्स, ओके, आपण त्या लोकांकडनं काय केले, उधारीवरती माल विकत घेतला आहे त्यामुळे त्यांना पण आपल्याला पैसे रिटर्न द्यायचे. बँक ओव्हरड्राफ्ट सेम, बँकेने आपल्या वतीने पैसे भरले तर आपल्याला बँकेला रिटर्न पैसे द्यायचे. ओके, बिल्स पेएबल पण सेम, आपल्याला पैसे त्यांना द्यायचे. मग हे काय जेवढं बघितलं तेवढं सगळं काय होतं, आपल्याला पैसे द्यायचे. मग इन शॉर्ट लायबिलिटी म्हणजे काय, आपल्याला दुसऱ्यांना पैसे द्यायचे. ओके,
त्यानंतर मेन ॲसेट साईड. नेक्स्ट काय ॲसेट. तर लायबिलिटीमध्ये काय लक्षात ठेवलं की दुसऱ्यांना पैसे द्यायचे म्हणजे लायबिलिटी. आता ॲसेटला काय लक्षात ठेवणार, ॲसेट म्हणजे आपल्या स्वतःच्या मालकीच्या वस्तू अँड दुसऱ्यांकडनं मिळणारे पैसे. ॲसेट म्हणजे काय, स्वतःच्या मालकीच्या वस्तू आणि दुसऱ्यांकडनं मिळणारे पैसे. तर बिझनेसमध्ये आपण घरात बघू, घरात आपली फ्रीज असतं, गाडी असते आपली, फर्निचर असतं, मशीन्स असतात, वॉशिंग मशीन वगैरे. तर ह्या गोष्टी कोणाच्या आहेत, आपल्या स्वतःच्या मालकीच्या आहेत, तर त्यांना काय म्हणतो आपण ॲसेट म्हणतो. तसंच बिझनेसमध्ये पण स्वतःच्या मालकीच्या वस्तू असतात. तर कोणत्या असतात, सर्वात पहिलं गुडविल. सर्वात पहिलं काय असतं बिझनेसमध्ये, गुडविल. आता गुडविल म्हणजे काय असतं, गुडविल म्हणजे बिझनेसचं मार्केटमधलं नाव. गुडविल म्हणजे काय, बिझनेसचं मार्केटमधलं नाव, म्हणजेच काय म्हणतो आपण रेप्युटेशन. बिझनेसची मार्केटमधली रेप्युटेशन, त्यालाच काय म्हणतो आपण गुडविल. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस 2-3 वर्ष कंटिन्युअस बिझनेस करताय मार्केटमध्ये आणि तुम्ही काय कमवलं, एक प्रकारचं नाव कमवले, तर त्यालाच काय म्हणतो आपण गुडविल म्हणतो. उद्या तुम्हाला जाऊन तोच बिझनेस दुसऱ्याला विकायचा असेल तर तुम्ही काय करता, त्या नावाबद्दल पैसे घेता. तर ते नाव म्हणजे मार्केटमध्ये तुमच्या बिझनेसचं जे नाव आहे त्यालाच काय म्हणतो आपण गुडविल म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲडिदास, नायकी, डॉमिनोज हे काय आहेत, ब्रँड आहेत, म्हणजे यांचं मार्केटमध्ये काय आहे, गुडविल आहे. त्यालाच काय म्हणतो आपण गुडविल. ही तुमची काय आहे, ॲसेट. तुमचं मार्केटमध्ये जेवढं नाव मोठं आहे तेवढं तुमचं गुडविल मार्केटमध्ये जास्त आहे. तर गुडविल म्हणजे काय, बिझनेसचं मार्केटमधलं नाव, ती तुमची काय असती ॲसेट. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. नेक्स्ट काय इम्पॉर्टंट, लँड अँड बिल्डिंग. आता तुम्ही बिझनेस करणार, बिझनेस करणार कुठे करणार, तुमची फॅक्टरी असेल किंवा तुमचं ऑफिसची बिल्डिंग असेल, किंवा जमीन असेल तुमची. तर ही काय बिझनेसची प्रॉपर्टी आहे, बिझनेसच्या स्वतःच्या मालकीची आहे. त्यामुळे ते बिझनेसचे काय होणार, ॲसेट. ॲसेट म्हणजे काय, बिझनेसच्या स्वतःच्या मालकीच्या वस्तू. तर गुडविल बिझनेसचं स्वतःचं नाव आहे त्यामुळे ती आपली ॲसेट आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग बिझनेसची ओन प्रॉपर्टी आहे त्यामुळे ती काय बिझनेसची ॲसेट. जर रेंटवर तुमचं ऑफिस असेल तर ती तुमची ॲसेट आहे का, नाही आहे, कारण ती स्वतःच्या मालकीची आहे का, नाही. तर रेंट भरता तो तुमचा काय होणार, एक्सपेन्स होणार. पण जर बिल्डिंग आणि लँड तुमची स्वतःच्या मालकीची असेल तर तुमची काय ती ॲसेट आहे. त्यानंतर नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. आता बिझनेस म्हटल्यावर ते बिझनेसमध्ये फॅक्टरी येणार, फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या मशीन्स असणार. आणि प्लांट म्हणजे काय की भरपूर मशीन एकत्र करून एक मोठा प्लांट तयार होतो, म्हणजे ग्रुप ऑफ मशीन्स, त्याला काय म्हणतो आपण प्लांट. मग प्लांट असू द्या किंवा मशिनरी असू द्या, त्या काय असणार आहेत, बिझनेसच्या ओन मालकीच्या असणार आहेत, ओन प्रॉपर्टीज, त्यामुळे त्या काय आहेत बिझनेसच्या ॲसेट. त्यानंतर नेक्स्ट फर्निचर. आता बिझनेसमध्ये ऑफिसमध्ये फर्निचर तर ठेवतो आपण, तर फर्निचर पण काय असणार आहे तुमची ॲसेट, कारण ते कोणाच्या मालकीचं आहे, बिझनेसच्या ओन मालकीचं आहे. इक्विपमेंट. आता बिझनेसमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट असतात, वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स किंवा त्यांना हँडलिंग करण्यासाठी इक्विपमेंट असतात, त्या कोणाच्या मालकीच्या आहेत, बिझनेसच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे बिझनेसच्या काय आहेत, त्या ॲसेट आहेत. ज्या गोष्टी बिझनेसच्या आहेत त्या काय बिझनेसच्या ॲसेट. मोटर व्हॅन. आता तुम्ही प्रोडक्शन केलं तर प्रोडक्शन तुम्ही मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता, व्हॅन ठेवता किंवा ट्रक, वेगवेगळ्या गोष्टी ठेवता, कंटेनर्स वगैरे. त्या जर तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असतील बिझनेसच्या तर त्या तुमच्या काय झाल्या, ॲसेट झाल्या. तर बिझनेसच्या ओन प्रॉपर्टीज म्हणजेच काय, ॲसेट. तर अजून काय नेक्स्ट, पेटेंट. आता पेटेंट म्हणजे काय की तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावला. पेटेंट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावला तर ती गोष्ट तुम्ही काय करता, तुमच्या नावावरती रजिस्टर करून ठेवता. ती गोष्ट काय करतो आपण, स्वतःच्या नावावर रजिस्टर करून ठेवतो, त्यालाच काय म्हणतो आपण पेटेंट म्हणतो. की माझ्याकडे या गोष्टीचं काय आहे, पेटेंट आहे. मी एका नवीन फॉर्म्युल्याचा शोध लावला तर तो फॉर्म्युला कोणाच्या नावावर रजिस्टर होतो, ज्यांनी शोध लावला त्याच्या. आणि इन फ्युचरमध्ये जर कोणाला तो फॉर्म्युला यूज करायचा असेल तर ज्यांनी शोध लावला तो त्याच्याबद्दल मनी चार्ज करू शकतो. म्हणजे त्याची काय ती ॲसेट आहे. शोध कोणी लावला, त्या माणसाने, त्यामुळे त्याची काय ती ॲसेट आहे, कारण त्याच्यावरती हक्क कोणाचा आहे, ज्याने शोध लावला त्याचा. मग समजा तुमच्या बिझनेसने अशा एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावला किंवा नवीन प्रोडक्ट तयार केला ज्याची रेसिपी फक्त कोणाला माहिती आहे, तुम्हालाच माहिती आहे, तर ती तुमची काय आहे, पेटेंट. म्हणजे विदाऊट तुमच्या परमिशन ती गोष्ट कोण यूज करू शकतं का, नाही करू शकत. त्यामुळे पेटेंट काय तुमची ॲसेट. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट.
आता बिझनेस काय करतं, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा बँकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय करतं, इन्व्हेस्टमेंट करतं. त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो. मग तुम्ही पैसे गुंतवले, बिझनेसने काय केले, पैसे गुंतवले, तर बिझनेसचे काय ती ॲसेट, कारण ते पैसे कोणाचे आहेत, बिझनेसचे. इन्व्हेस्ट कोणी केले, बिझनेसने. इन फ्युचरमध्ये कधीतरी त्यांना रिटर्न मिळणार आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण काय आहे, बिझनेसची ॲसेट. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक. आता तुम्ही काय केलं, यावर्षी प्रोडक्शन केलं, त्यातलं तुम्ही अर्धा माल काय केला, विकला. पण वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे काहीतरी माल काय झाला, शिल्लक राहिला. मग तो शिल्लक राहिलेला माल आपण फेकून देतो का, नाही फेकून देतो. तो आपण काय करतो, पुढच्या वर्षासाठी ठेवतो. मग पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय करणार, पुढच्या वर्षी तो माल विकणार, त्याच्यातून पैसे कमवणार. त्यामुळे क्लोजिंग स्टॉक पण काय तुमची ॲसेट, कारण इन फ्युचरमध्ये ह्या स्टॉकमधून तुम्हाला काय मिळणार आहेत, पैसे मिळणार आहेत. त्यामुळे क्लोजिंग स्टॉक काय तुमची ॲसेट, कारण त्याच्यावरती हक्क कुणाचा आहे, तुमचा आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्रीचा अर्थ काय असतो, एकापेक्षा जास्त लोक, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री. सन्ड्री म्हणजे काय, जास्त लोक. सन्ड्री डेटर्स. आज आपण इकडे क्रेडिटर्स बघितले होते. क्रेडिटर्स म्हणजे कोण होते, की आपण ज्यांच्याकडनं उधारीवरती माल विकत घेतला होता, अशी माणसं. आता डेटर्स म्हणजे ह्याच्या अपोजिट, की आपण ज्या लोकांना उधारीवरती माल विकला होता. आपण बिझनेसमध्ये माल विकतो, तर आपण एव्हरी टाईम कॅशवरती विकतो का, नाही, कधी कधी काय विकतो, उधारीवरती. मग क्रेडिट डेटर्स म्हणजे कोण, की अशी लोकं ज्यांना आपण उधारीवरती माल विकला होता ती, मग त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग आपल्याला पैसे मिळणार म्हणजे आपली काय ती ॲसेट. ॲसेट म्हणजे काय, आपल्या स्वतःच्या मालकीच्या वस्तू, आणि ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत ते. मग डेटर्स म्हणजे कोण, आपल्याला पैसे मिळणार आहेत. डेटर्स कळलं. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. जसं बिल्स पेएबल होतं तसं सेम कोणी बिल्स रिसिवेबल. हे काय एक लिगल डॉक्युमेंट आहे. ह्याच्यावरती मेन्शन असतं की एवढ्या एवढ्या नंतर किंवा एवढ्या एवढ्या दिवसानंतर तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळणार आहेत. तुम्ही कोणाला दिले असतील किंवा उधारीवरती काय ट्रान्झॅक्शन केलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जर पैसे मिळणार, त्यामुळे तुमची काय ती ॲसेट. पैसे मिळाले, तुमचे ॲसेट नाही, पण पैसे मिळणार आहे, ती काय तुमची ॲसेट आहे. त्यानंतर कॅश इन हँड. हे तर आपले सर्वात मोठे ॲसेट आहे. तुमचे मनी, बिझनेसचे पैसे. मग ते तुमच्या हातात असू द्या किंवा बँकेत असू द्या, ही काय तुमची ॲसेट. कारण मनी कोणाचे, तुमचे. तुम्ही त्या मनीने काही करू शकता, ती तुमची ओन प्रॉपर्टी आहे. जे आता तुमच्या खिशात जे पैसे आहेत ते कोणाचे आहेत, तुमचे आहेत. त्यामुळे तुम्ही ते काही करू शकता. दुसऱ्याचे पैसे आपले ॲसेट आहे का, नाही. आपले स्वतःचे पैसे आपले काय आहे, ॲसेट आहे. मग कॅश इन हँड. त्यानंतर येतं कॅश ॲट बँक. तुमचे पैसे तुमच्या हातात असेल तर त्याला आपण कॅश इन हँड म्हणतो, आणि जर तुमचे पैसे तुमच्या बँकेत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कॅश ॲट बँक. मग बँकेत पैसे कोणाचे आहेत, तुमच्याच बिझनेसचे आहेत, तर ती तुमची काय आहे, ॲसेट आहे. मनी हे आपली काय असते, सर्वात मोठी ॲसेट. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्स. आता प्रीपेडचा अर्थ काय, जास्तीचे पेड केले. प्रीपेड म्हणजे काय, जास्तीचे पेड केले. काय पेड केले, खर्च. एक्सपेन्स म्हणजे काय, खर्च. मग तुम्ही जर जास्तीचा खर्च पेड केला असतात तर ती तुमची काय असती, ॲसेट असते. आता ॲसेट कशी असते हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग म्हणजे काय, अजून शिल्लक आहे, म्हणजे इन्कम तुम्हाला मिळायचा राहिला आहे, तर ती तुमची काय असती, ॲसेट. तुम्हाला या 4 गोष्टी एक्सप्लेन करायच्यात. एक आउटस्टँडिंग एक्सपेन्स, त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम, ॲडव्हान्स इन्कम अँड प्रीपेड एक्सपेन्स. प्रीपेड म्हणजेच काय, ॲडव्हान्स, आणि ॲडव्हान्स म्हणजेच काय, प्रीपेड. ते हे झाले ॲसेट अँड लायबिलिटीज. अजून भरपूर गोष्टी असतात, पण ह्या काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर लायबिलिटी म्हणजे सिम्पल काय लक्षात ठेवणार, लायबिलिटी म्हणजे दुसऱ्यांचं देणं, आणि ॲसेट म्हणजे काय, स्वतःच्या मालकीच्या वस्तू आणि दुसऱ्यांकडनं मिळणारे पैसे. आणि ॲट द एंड ऑफ द इयर जसं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस मिळालं, त्यानंतर नेट प्रॉफिट, नेट लॉस मिळालं, तिथे तुम्हाला काय मिळतं, इथे तुमच्या ज्या दोन्ही साईड असतात ॲसेट आणि लायबिलिटी, त्या कशा येतात, सेम येतात. ॲसेट आणि लायबिलिटी या साईड कशा येतात, दोन्ही सेम. जर तुमच्या ॲसेट आणि लायबिलिटी या साईड सेम आल्या तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे. आणि ह्या जर 2 साईड सेम आल्या नाही तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे, कुठेतरी चुकला. स्टेप बाय स्टेप जायचं. पहिलं कोणतं, ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लास्टला काय करणार तुम्ही, बॅलन्स शीट. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस होईल तर कुठं जातो, प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसला काय होतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, आणि तोच नेट प्रॉफिट, नेट लॉस कुठं जातो, कॅपिटलमध्ये, म्हणजेच इथं लायबिलिटी साईडला.
प्रॉफिट झाला तर आपण ॲड करतो, लॉस झाला तर लेस करणार. एचा एला, बीचा बीला. ओके, लास्टला बॅलन्स शीट काय होती, टॅली. म्हणजे लायबिलिटी अँड ॲसेट दोघांची टोटल कशी येते, सेम. ते झालं तुमचं फायनल अकाउंट. ओके, आता याच्यानंतर ॲडजस्टमेंट पण असतात, त्यासाठी मी दुसरं लेक्चर घेईल. मग आता काय करतं, आपल्याला या 4 गोष्टी समजून घ्यायच्या. प्रीपेड, आउटस्टँडिंग. ओके, आता हे प्रीपेड आउटस्टँडिंग म्हणजे काय असतं. ओके, तर आपण बघूया. तर पहिलं कोण आहे, मिस्टर ए अँड मिस्टर बी. हे 2 लोक आहेत, मिस्टर ए अँड मिस्टर बी. ओके, आता काय केलं, मिस्टर एने काय केलं, बीकडनं रेंटवरती फ्लॅट घेतला. मिस्टर एने काय केलं, बीकडून रेंटवरती काय घेतला, फ्लॅट घेतला. ओके, त्यांचं काय ठरलं, रेंट किती असणार आहे, 1000 पर मंथ. रेंट किती असणार आहे, 1000 पर मंथ. ओके, हे कळलं. एने काय केलं, बीकडून रेंटवरती फ्लॅट घेतला. ओके, मग रेंट कोण भरणार, ए भरणार का बी भरणार, कोण भरणार, ए देणार बीला, कारण रेंटवर कोणी घेतलं, एने घेतलं बीकडून. रेंट किती होतं त्यांचं, 1000 पर मंथ. ओके, आता त्यांचं ट्रान्झॅक्शन काय झालं होतं की ए काय म्हटलं बीला, मी तुला प्रत्येक वर्षाला पूर्ण वर्षाचे पैसे देत जाईन. ए काय म्हटलं बीला, मी तुला एव्हरी इयर काय देत जाईन, पूर्ण वर्षाचे मनी देत जाईन. पण एने काय केलं, बीला ह्या वर्षीच्या मनी देताना किती दिले, ओनली 11,000 दिले. ओनली किती दिले, 11,000. एने बीला पैसे किती द्यायला पाहिजे होते, 12,000, कारण वर्षामध्ये महिने किती असतात, 12. तर रेंट 1000 पर मंथ आहे, मग वर्षाला किती व्हायला पाहिजे, 12,000. पण एने बीला पैसे किती दिले, 11,000. 1,000 बॅलन्स आहे अजून, 1000 काय अजून बॅलन्स. तर 1000ला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग. 1000ला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग. कळलं आउटस्टँडिंग तर आता काय, आउटस्टँडिंग म्हणजे काय, शिल्लक राहिले. आउटस्टँडिंग म्हणजे काय, शिल्लक राहिले. रेंट किती ठरलं होतं, 1000 पर मंथ. तो वर्षाला होतात किती, 12,000. पण एने बीला दिले किती, फक्त 11,000. 1,000 राहिले. ए काय म्हटलं, मी तुला ते पुढच्या वर्षी देतो. ए काय म्हटलं, तुला कधी देतो, ते पुढच्या वर्षी देतो. आता बघा की एसाठी रेंट काय होता, इन्कम होता का एक्सपेन्स होता. एसाठी रेंट काय, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे. ए काय करतोय, रेंट भरतोय. ए रेंट भरतोय, त्यामुळे त्याच्यासाठी काय, एक्सपेन्स. मग ए काय म्हणणार, माझं काय आउटस्टँडिंग काय आहे, एक्सपेन्स आहे. ओके, ए काय म्हणतो, माझा काय आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे. आणि बीसाठी रेंट काय होतं, एक्सपेन्स होतं का इन्कम होतं. बीसाठी काय होतं, इन्कम, कारण त्याला रेंट मिळणार आहे. बी काय म्हणतो, माझ्यासाठी काय रेंट, आउटस्टँडिंग इन्कम. ओके, तर बघा एसाठी काय रेंट, एक्सपेन्स आहे, तर बीसाठी रेंट काय, इन्कम आहे. एकाचा एक्सपेन्स तर दुसऱ्याचा इन्कम. ओके, ए काय म्हणतो, मला बीला 1000 द्यायचे, म्हणजे 1000 काय आहेत माझे, आउटस्टँडिंग आहे. ओके, आणि बी काय म्हणतो, मला एकडनं पैसे मिळणार आहेत. किती मिळणार आहेत, 1000. माझं काय ते आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंगचा अर्थ कळला, आउटस्टँडिंग म्हणजे काय, शिल्लक आहेत, एक तर द्यायचे किंवा घ्यायचे. काय, एक तर द्यायचे किंवा घ्यायचे. ओके, मग आता बघा ए काय म्हणतो, मला पैसे द्यायचे. ए काय म्हणतो, मला पैसे द्यायचे. मग एची काय झाली ती, एची काय झाली ती, लॅबिलिटी. कारण ए काय म्हणतो, मला त्याला पैसे द्यायचे, त्यामुळे हे आउटस्टँडिंग एक्सपेन्स हे कुठं दिसतात आपल्याला, लॅबिलिटीमध्ये. हे कळलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठं दिसणार आपल्याला, लॅबिलिटीमध्ये, कारण एला पैसे द्यायचे. आणि बी काय म्हणतो, मला पैसे मिळणार आहेत. बी काय म्हणतो, मला पैसे मिळणार आहेत. मग मिळणार आहे, मग पैसे मिळणार म्हणजे काय सांगितलं होतं मी, ॲसेट. पैसे मिळणार म्हणजे काय, ॲसेट. ओके, मग आउटस्टँडिंग इन्कम कुठं दिसतं, ॲसेटला. कळलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय, पैसे द्यायचे, त्यामुळे ते कुठं दिसणार, लॅबिलिटीला. आणि आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, पैसे मिळणार आहेत, त्यामुळे ते कुठं दिसणार, ॲसेट साईडला. ओके, हे कळलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स अँड आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग एक्सपेन्स काय असते, लॅबिलिटी, तर आउटस्टँडिंग इन्कम काय असतं, आपली ॲसेट. ओके, हे कळलं. आता आपण ॲडव्हान्स बघूया. ओके, सेम ट्रान्झॅक्शन. रेंट किती ठरलं होतं आपलं, 1000 पर मंथ. एवढं काय ठरलं होतं आपलं, रेंट ठरलं होतं 1000 पर मंथ. फ्लॅट कोणी कोणाला दिलता, बीनी कोणाला दिलता, एला. ओके, मग रेंट कोण पेड करणार, ए कोणाला पेड करणार, बीला. ओके, रेंट किती ठरलं होतं, 1000 पर
मंथ. ओके, पण एने काय केलं, या वर्षी रेंट पेड करताना किती भरलं, 14,000 भरलं. रेंट पेड करताना किती भरलं, 14,000. रेंट तर किती ठरले, 1,000 पर मंथ, म्हणजे द्यायला पाहिजे होते 12,000, कारण वर्षाच्या होतात किती 12,000. पण एने किती दिले बीला, 14,000 दिले. म्हणजे जास्त दिले का कमी दिले, काय केले, जास्त दिले. किती जास्त दिले, 2,000. ओके, जास्त दिले, आपण त्यालाच काय म्हणतो, ॲडव्हान्स. जास्त दिले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ॲडव्हान्स किंवा काय म्हणतो, प्रीपेड. ओके, ॲडव्हान्स किंवा प्रीपेड. आता मिस्टर एसाठी रेंट काय होता, इन्कम होता का एक्सपेन्स होता, काय होता, रेंट एक्सपेन्स होता. ओके, तो एने काय केला, जास्तीचा वाढला, त्याला काय म्हणतो आपण, ॲडव्हान्स एक्सपेन्स. मिस्टर ए काय म्हणणार, माझा काय तो ॲडव्हान्स एक्सपेन्स आहे, कारण मी खर्च काय केला, जास्तीचा दिला. बीसाठी रेंट काय आहे, इन्कम आहे. मग बी काय म्हणतो, मला जास्तीचे पैसे मिळाले. ओके, म्हणजे मला काय मिळालं, ॲडव्हान्स इन्कम मिळालं. ओके, बघा एकासाठी एक्सपेन्स असतो तर दुसऱ्यासाठी काय असतो, तो इन्कम असतो. मग ए काय म्हणतो, मी ॲडव्हान्स पैसे दिले, आणि बी काय म्हणतो, मला ॲडव्हान्स पैसे मिळाले. ओके, तर पहिलं आपण एकडे या. ए काय म्हणतो, मी जास्तीचे पैसे दिले, मी यावर्षी त्याला काय केले, पुढच्या 2 महिन्याचे पण पैसे दिले. पण जर एला पुढच्या 2 महिने तिथं राहायचं नसेल तर ते पैसे परत मागू शकतो. ओके, त्याने काय केले, जास्तीचे पैसे भरले. पण जर त्याला बीच्या घरामध्ये राहायचं नसेल तर ते 2,000 तो परत मागू शकतो. ओके, त्यामुळे एची काय ती ॲसेट आहे, कारण त्या 2,000वरती अजून हक्क कोणाचा आहे, बीचा आहे काय एचा आहे, कोणाचा आहे, एचा आहे. कारण एने काय भरले, ते पैसे ॲडव्हान्समध्ये दिले, जर त्याला पाहिजे तर तो परत घेऊ शकतो. ओके, त्यामुळे एसाठी काय ती ॲसेट आहे. ओके, आता बीकडे या. बीला काय झाले, ते जास्तीचे पैसे मिळाले, त्याच्यावरती हक्क बीचा आहे का, नाही आहे. जर एने त्याकडे पैसे परत मागितले तर बीला द्यावे लागतील का, ते पैसे द्यावे लागतील. त्यामुळे बी काय म्हणतो, ती माझी काय आहे, लॅबिलिटी. बी काय म्हणतो, ती माझी काय आहे, लॅबिलिटी आहे. हे काय, एने जास्तीचे पैसे भरलेत. ओके, तर ए परत मागू शकतो, त्यामुळे एची काय ती ॲसेट आहे. आणि बीला काय मिळाले, जास्तीचे पैसे मिळाले, जर एने मागितले तर बीला ते पैसे द्यावे लागतील, तर बीसाठी ती काय आहे, लॅबिलिटी. ओके, एसाठी काय ॲसेट, तर बीसाठी काय लॅबिलिटी. म्हणून ॲडव्हान्स एक्सपेन्स कुठे येतात, ॲसेटला, आणि ॲडव्हान्स इन्कम कुठे येतं, लॅबिलिटीला. ओके, सेम आपण इथं बघितलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे पैसे अजून द्यायचे राहिलेत. ओके, त्यानंतर ॲडव्हान्स इन्कम म्हणजे पैसे जास्तीचे मिळाले, पुढच्याने परत मागितले तर आपल्याला द्यावे लागतील, त्यामुळे दोन्ही काय आपल्या लॅबिलिटी. आणि प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड म्हणजेच काय, ॲडव्हान्स. तर आपण जास्तीचे पैसे एखाद्याला दिलेत, जर गरज पडली तर आपण परत घेऊ शकतो, त्यामुळे ते कुठे येणार, ॲसेटला. आणि आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत, तर ते आपली काय आहे, ॲसेट आहे. ओके, एवढ्या वेळा नेक्स्ट लेक्चरला आपण ॲडजस्टमेंट शिकूया. थँक्यू.